तर मी उपवासाच्या इडलीसाठी अर्धा वाटी दही, नंतर 1 वाटी भगर आणि अर्धा वाटी शाबू असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. त्यात बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि आता इथं इडलीसाठी भांडं ठेवलेलं आहे. इडली तुम्हाला झाल्यावर दाखवेनच मी, तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी आपण आधी मिरची घेतलेली आहे, त्यानंतर त्यात खोबरं टाकणार आहे, थोडंसं शेंगदाणा टाकणार आहे आणि लिंबाचा रस टाकणार आहे. आपण सगळं इथं घेतलेलं आहे. तर आपण सगळं घेतलेलं आहे. आता त्या मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहे. तर मित्रांनो, मी दही टाकायचं विसरलेले, पण आता मी टाकलेलं आहे. तर आपली चटणी तर झालेली आहे मस्तपैकी. आता इडली आपण बघूया. आम्ही उघडाव. तर मस्तपैकी आपल्या इडल्या झालेल्या आहेत तयार. तर तुम्ही ट्राय करू शकता आणि मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता.